नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मुख्य प्रभारी म्हणून कोणी काम करावं आणि मग एकच नाव आमच्या डोळ्यासमोर आलं आणि ते म्हणजे पूर्ण हिंदुत्ववादी विचाराची असणारी आमची पुनम। खरं तर तिच्या बोलण्यामध्ये मला कुणावरती टीका करायची नाहीये, परंतु मी पालकमंत्री म्हणून या भागामध्ये काम केलंय। आरोग्याची व्यवस्था या शहराची बदलली पाहिजे, चांगली हॉस्पिटल तिथे तयार झाली पाहिजे। इथले असणाऱ्या लाखो नागरिकांना जो त्रास होतोय, मुंबईच्या दिशेने एखादा पेशंट नेईपर्यंत तो दगावला जातोय। या सगळ्या परिस्थिती जर बदलायच्या असतील तर केंद्रात नरेंद्र मोदीजींचं सरकार, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींचं सरकार, या दोन्ही सरकारांची असणारी पूर्ण ताकद ही तुमच्या पाठीशी जर उभी करायची असेल तर या महानगरपालिकेला महायुतीच्या ताब्यात देणं हेच गरजेचं आहे आणि ते तुम्हाला करायचं, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला करायचं आहे, इथल्या असणाऱ्या प्रत्येक रणरागिणीला करायचं आहे। प्रत्येक बूथ वरती 900 950 पेक्षा जास्त बूथ या महानगरपालिकेत आहेत। या बूथवरच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी यादीचा पूर्ण अभ्यास करणं, 1200 जेवढी मतं या यादीमध्ये आहेत या प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं, प्रत्येक त्या कार्यकर्त्याने स्वतःकडे काही घरांची जबाबदारी घेणं, भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोर मतदान कसं होईल यासाठी लक्ष देणं, जबाबदारी पूर्ण घेण्यासाठी कार्यकर्त्याच्या मनामध्ये ही भावना निर्माण करायला हवी की ही लढाई जी आहे, ही लढाई कुठे नगरसेवक होण्यासाठी नाहीये, एखादा कोणीतरी नगरसेवक होण्याची ही लढाई नाहीये, ही लढाई अस्तित्वाची लढाई। पुढच्या पिढीला आम्हाला काय द्यायचं आहे, 5 वर्षातून एकदाच ही निवडणूक होणार आहे। या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या ताब्यामध्ये ज्या वेळेला ही महानगरपालिका घ्याल त्यावेळेला तुम्ही पुणे पाहताय, तुम्ही नागपूर पाहताय, ही सर्व शहर आधुनिकीकरणाच्या दिशेने जाताना दिसत आहे। मुंबईकडून निघणारा कोस्टल रोड नरिमन पॉइंट कडून निघालाय, वाट बघतोय वसईमध्ये, विरारमध्ये कधी यावं याची वाट बघतोय, पण केव्हा येईल जेव्हा इथली असणारी प्रत्येक नागरिक हा कमळाचं बटन दाबेल। गेल्या वेळेला मीरा भाईंदर पर्यंत मला आठवतं की 2017च्या या निवडणुकांच्या काळामध्ये अशाच प्रकारे विकासाच्या चर्चा झाल्या आणि मुंबईकडून निघणारी मेट्रो ही मीरा भाईंदर पर्यंत येईल हे ठामपणे देवेंद्रजींनी सांगितलं। तुम्ही पाहताय की मेट्रो मीरा भाईंदर पर्यंत येऊन टेकली आहे, हे आपलं असणार सरकार।
की जे विकासाला प्राधान्य देते, डेव्हलपमेंटला प्राधान्य देते. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या 15 दिवसामध्ये, निवडणुकीला आज 1 तारीख आहे, 15 तारखेला निवडणूक आहे. देशाचे पंतप्रधान 16-18 तास काम करतात. देवेंद्रजी सुद्धा 16-18 तास काम करतात. तुम्हाला फक्त या 15 दिवसासाठी, पार्टीसाठी आणि स्वतःसाठी 8 ते 10 तास आपल्या दिलेल्या भागामध्ये, प्रभागामध्ये अत्यंत ताकदीने घरोघर फिरणं आणि प्रत्येकाला कमळासमोरील बटन दाबण्यासाठी त्यांना सगळ्यांना विनंती करणं. हे मतदान का असलं पाहिजे, कशासाठी असलं पाहिजे, इथली असणारी सर्व व्यवस्थेमध्ये तुम्हाला, आम्हाला सर्वांना जर बदल घडवायचा आहे, परिवर्तन करायचं आहे, महानगरपालिका पारदर्शक करायची आहे, डिजिटलायझेशन ज्याला म्हणतात. एखाद्याने कोणी प्लान टाकला तर तो एका क्लिक वरती त्याच्यामधल्या त्रुटी लक्षात येतील. त्रुटी लक्षात आल्या त्या पूर्ण केल्या त्याला पूर्ण, त्यामधून कुठेही कोणाकडे जाता कामा नये, कोणासाठी हे करतोय हे सांगायची गरज नाही. सोपा आहे,